आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। खाकी वर्दीधारी पोलीस अधिकाऱ्याकडून एका तरुणावर सराईत गुन्हेगारासारखी वर्तणूक। जालन्यात आज सकाळी 12च्या सुमारास जालना बसस्थानक परिसरात जालना ट्रॅफिक पोलिसांची कारवाई सुरू असतानाच खाकी वर्दीमध्ये असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याकडून एका दुचाकी चालक तरुणास मारहाण करण्यात आली। तरुणाच्या कानशिलात जोरदार चापड मारल्यावर तरुणाच्या नाकातून चक्क रक्तच निघालं। ट्रॅफिक पोलिसांची कारवाई दरम्यान तरुण गाडी बाजूला लावत असताना दोन्ही पोलिसांनी त्याच्या दुचाकीला पाठीमागून धरल्यानंतर एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने तरुणाच्या कानशिलात जोरदार झापड मारल्याने तरुणाच्या नाकातून घळघळ रक्त निघाले। कारवाई करताना मारहाण करण्याची परवानगी कायद्याने दिली का असा प्रश्न उपस्थित होतो। दरम्यान असे एखाद्या सामान्य नागरिकाला सराईत गुन्हेगारासारखी वागणूक देऊन त्याला मारहाण करणे, खाकी वर्दीची मर्यादा मलिन करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणार का? जालना ट्रॅफिक पोलीस व इतर पोलीस वाहनधारकांवर एका क्रिमिनलसारखे बिहेव करतात, हे योग्य आहे का? हा प्रश्न नक्कीच पडतो। तरुणांना बेछूट मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर जालना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे कार्यवाही करणार का? महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना।